कोणीच येत नाही, वो सुद्धा येत नाही। शेवटी मला सगळे सोडून गेले। विठुराया, आता काय करू मी? मला पण तुझ्यासारखंच कोंडून ठेवलंय। काकीत काय चालू आहे हे मला आता दिसणार पण नाही आणि ऐकू पण येणार नाही। आता काय करू मी? कोणीतरी बाहेर काढा लोकांना। उमाई, अप्पा, मी लांबूनच बघेन, सवर नाही येणार। विठुराया, येणार आहे, काढ ना मला बाहेर। बघताय ना, अति रावळात तुम्हाला बंदिवान केलं आणि आता आपल्या सखूला सुद्धा खोलीत कोंडलंय हो। मला तर तिची तगमग बघवत नाहीये। बिचारीने निरागसपणे धाडस केलं, जीवाचं रान करत स्वतः गावभर दवंडी दिली। गावकी भरावी, राहाळ्यातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्या मालकाला विरोध करावा यासाठी धडपडते ती, पण आता घरच्यांनी तिला सुद्धा कोंडलं हो। नुसतं करू नका। मला आधी सांगा, सखूला न्याय मिळणार आहे ना? शिवाप्पा जिंकणार आहे ना? अगं सत्य काय आहे हे तुला माहितीच आहे ना? हो, सत्य शिवाप्पाच्या बाजूने आहे आणि शेवटी सत्य जिंकतं, हो ना? हो, सत्य शेवटी जिंकतं। पण मग हे सत्य उच्चारताना तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता का नाहीये? पहा, तेही कळेलच। विठुराया, मी आलोय, मी विठुराया, विठुराया तू आलास? विठुराया, पण तू मला दिसत का नाहीयेस? विठुराया, आता तूच म्हणालास ना मी आलोय, होणार आहे विठुराया? अगं पुरे, इकडे बघ, इकडे मी आलोय। म्या पांडू, एवढी सैरभैर कशा पायी होतीस? अरे पांडू, अरे पडशील ना, वर छपरावर काय करतोयस? तुझा अर्धा वरडा ऐकून आलो ना धावत। तुला कोंडून ठेवलेलं बघितलं तर बुडगीचा डोळा चुकून कवलावर चढलो। बघ, कवलावरून समधी गावकीची सभा दिसते। हो पांडू, खरंच खूप माणसं आलीत का? मग लय गर्दी गोळा झाली आहे। सगळे माझ्या आप्पांसाठी आले असते नक्कीच। पुरे, आला आला आला, तो राक्षस आजी आला। मला आताच तडतडायला लागलंय। पांडू, आपण दवंडीत येत होतो तेव्हा कसे समोर आले होते ते लक्षात आहे ना? विठुराया, राक्षसच मग खोटे, हे सगळे काकीला पटवते।
आपल्या विठुरायाचं राहू सगळ्यांसाठी मोकळं होऊ दे. माणसाचं मन निर्मळ असलं ना की माणूस कसा निधड्या छातीने पुढे येतो. आमचे मालक म्हणजे खरा धर्मात्मा. तुमच्या सगळ्यांवर डोंगरा इतकं उपकार आहेत त्यांचे. आज किटळ आणलंय त्यांच्यावर, पण हे धर्मप्रिय न्यायनिष्ठ आमचे मालक निधड्या छातीने तुमच्या समोर आले, कारण सत्य त्यांच्या बाजूने आहे. मालक त्यांच्या विरुद्ध गावकी भरून पण आलेत, यातच सगळं आलं. त्यांच्यावरचे सगळे आरोप खोटे आहेत. नारोबा ते तुम्ही नाही, गावकी ठरवेल. आजच्या न्याय निवाड्याचा मुख्य आरोपी पंचांबरोबर बसू शकत नाही. पंचांबरोबर बसू शकत नाही. त्यांना जर बसायचं असेल तर पंचांसमोर आरोपीप्रमाणे यावं. आरोपीप्रमाणे यावं. मालक आजचा न्याय निवाडा करू शकत नाहीत, कारण ते स्वतःच आरोपी आहेत. कारण ते स्वतःच आरोपी आहेत. कारण ते स्वतःच आरोपी आहेत. ते केवळ आपली बाजू मांडू शकतात. निवाडा पंचच करतील. निवाडा पंचच करतील. अरे पांडू सांग ना रे, पुढे काय झालं? गप्प कायस तू? बोल ना. अरे काय झालं सांग. अगं पुरे अण्णा मामानी परगमेंट उतरवली बघ त्या मालकाची. हो खरंच? काय केलं त्यांनी सांग ना. अगं अण्णा मामा बोलले की राक्षसाचा स्वतःचा आरोपी आहे, म्हणून तो पंचांच्या मध्ये बसू शकत नाही. राक्षसाचा पचकात झाला.